मी खरंच असं परत नाही होऊ देणार. अहो तुम्ही बोलण्यात काय वेळ घालवताय? डॉक्टर रागिनी, आम्हाला डिस्चार्ज हवाय. तुमची जी काय फॉर्मॅलिटी असेल ती पूर्ण करा आणि आम्हाला मोकळं करा. काका अहो असं नसतं. मी म्हटलं ना असं नाही होणार. अहो एकदा चोरी झाली म्हणजे सारखी सारखी होईल असं काही नाही आहे ना. आणि आता आपण 24 तास सिक्युरिटीसाठी वॉचमन पण ठेवलाय. तो वॉचमन असतो बाहेर गेट पाशी. म्हणजे आमच्या पोलीस शिरून आमचा गळा कापून चोरी करून गेला, तो वॉचमनला काय करणार आहे? अहो इथे आमच्या वस्तूला, आमच्या जीवाला धोका आहे. तुमची एवढी महागडी मशीन चोरीला जाते, तिथे तुम्ही काय करू शकत नाही, तर आम्हाला काय समजवताय तुम्ही? एकदा तुमचं रिसॉर्ट शहरापासून लांब आहे, त्यात मागच्या बाजूला जंगल आहे. कोण रिस्क घ्यायचं राहण्याची? ना CCTV कॅमेरा आहेत, ना कसली सुरक्षा यंत्रणा आहे. हे बघा आपण सिक्युरिटीसाठी आणखी प्रयत्न करू. आपण CCTV कॅमेरा सुद्धा इन्स्टॉल करू, पण त्यासाठी थोडा वेळ द्या. तोपर्यंत तुमच्या वस्तूंना काही होणार नाही याची खात्री मी देते तुम्हाला. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच असं नाही होऊ देणार पुन्हा. ठीक आहे, आम्ही तुमच्या बोलण्यावर एक माणुसकीच्या नात्याने विश्वास ठेवतो. पण परत अशा चोऱ्या झाल्या तर आम्ही तुमची तक्रार पोलिसात करू. चला.